नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेस हायकमांडकडे ते राजीनामा देण्याची शक्यता आहे। पटोले यांनी पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी भाई जगताप यांनी केलेली होती आणि त्यानुसार ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं अपयश आलेलं आहे। काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची सध्या शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते, काय या संदर्भातले एकूण अपडेट आहेत? पराभवाची नैतिक जी जबाबदारी आहे ते स्वीकारणार नाना पटोले असं कळून येत आहे। काहीच वेळात ते मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून आपली भूमिका मांडणार आहे राजीनामाची। बरोबरच त्याच्या आधी असं पण कळून येतोय सूत्रांकडून की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटूनही ती आपली भूमिका मांडणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते राजीनामा देण्याची शक्यता आहे। ज्या प्रकाराने काँग्रेसचा एक पराभव झाला आहे महाराष्ट्र राज्यात, त्याची नैतिक जबाबदारी अशी घेऊन नाना पटोले काँग्रेस प्रदेश अध्यक्ष या पदावरून राजीनामा देण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळून येतं। अगदी, त्यामुळे नाना पटोले राजीनामा देतात का आणि तो मान्य होतो का, तो स्वीकारला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।